लोकांनी आपल्या पत्नीला सांगितलं, प्रिय सकाळी 4 लोकांचा स्वयंपाक करावा लागतो. 4 लोक त्यांचा स्वयंपाक करायचा. ती 4 लोक म्हणजे वारकरी होती. 4 वारकऱ्याचा तुला सकाळी स्वयंपाक करावा लागेल. आजची एकादशी, उद्या सकाळी द्वादशी सोडायची आणि द्वादशीला 4 वारकरी आपल्या इथून जेवून जावा, एवढं मी तुला काम सांगतो. काम इतकं सोपं होतं, पण कपाळाला लावण्यापुरते अक्षदा नव्हत्या घरात. कपाळाला लावण्यापुरते तांदूळ नाहीत बुवा, चौघापुरते शिजवायचे कुठून? ते आताचा काळ थोडाच आहे. ठीक आहे मालक, करल मी, शब्द गेला. पुरविली आळी सांगते. आणि मालक त्या वारकऱ्यांमध्ये भजना करता बसले. तेवढ्या अवकाशात रात्रीचे 10-10:30 वाजले आणि 10-10:30 वाजता ती पवित्र वारकऱ्याची पत्नी एका दुकानदाराकडे गेली. ते दुकानदार गंध लावणारा होता. वाक्य नीट ऐका. चाऊस मिया, सतार भाई, अख्तर भाई, महमूद खा हा नव्हता, गंध लावणारा होता बुवा. गंध लावणारा दुकानदार म्हणजे तुमच्या आमच्या कुळातला आहे. गंध लावणाऱ्या दुकानदाराकडे रात्री 10-10:30 वाजता एका वारकऱ्याची पत्नी गेली. त्यावेळेला दुकान बंद होतं आणि बाहेरनं आवाज दिला, दुकानदार, शेठजी, मालक, दार उघडा. कोण? मी अमक्या वारकऱ्याची बायको आहे. काय एवढ्या रात्री काम आहे? चौघांपुरता किराणा न्यायचा आहे. पैसे आणलीत? नाही, उधार भेटणार नाही. सायास करून तिनं बाहेरनं कडी वाजवली आणि रागाच्या भरात दुकानदारानं दार उघडलं. गाडेकर बुवा, दार उघडलं. राग आलता दुकानदाराला. भिकार छोटे, पैसे नाही जवळ, बिना पैशाचे येतात. रागाच्या भरात उघडलं. पण रात्रीचे 10:30-11 वाजले होते. दुकानदाराच्या हातात कंदील होता आणि कंदाच्या प्रकाशात एका वारकऱ्याची बायको पाहिली तर याच्या 5-25 कंदलाला लाजवील इतका तिच्या दाताचा प्रकाश पडलेला होता. सौंदर्य काय असेल कल्पना करा तिला. आणि सुंदरपणा कोणाच्या बापाची जी आगिरी नाही बरं जनार्दन भाऊ. पासा शेवटीनाऱ्याला पण इतके सुंदर लेकर होते. कधी कधी ज्याच्या घरी 500 कोटी आहेत त्याचं पाहतं इकडं चलत तिकडं, आणि ते तुमच्या शेतकऱ्याच्या पासा शेवटी ते इतकं सुंदर, इतकं सुंदर, असं वाटतंय की ब्रह्मदेवानं याला काय सौंदर्य दिलंय. जातीचा संबंध नाही. विद्वत्ता, जात, सौंदर्य हे कोण्या जातीचा संबंध नाही. ती विश्वाच्या मालकानं दिलेली ती भेट आहे, ती सप्रेम भेट आहे, ती गिफ्ट आहे. ती अत्यंत गरीब वारकऱ्याची बायको आहे, पण कंदिलापेक्षा तिच्या दाताचा दंत पंगती झळकती एवढी सुंदर आहे. आणि तिचं सौंदर्य बघितल्याच्या नंतर रात्रीच्या 11:15 वाजता गंध लावणाऱ्या दुकानदाराच्या पोटात डब्बा फुटला. वासनेचा डब्बा फुटला आणि त्याला वाटलं आजूबाजूला सगळी माणसं झोपलेली आहेत. ज्यानं त्यानं आपोआपली दारं लावलेली आहेत. माझ्या दुकानाच्या वट्ट्यावर एकटी आलेली आहे. कंदिलाच्या प्रकाशाला लाजवील इतकी हिची दात चमकतात. काय सौंदर्य ही मला मिळावी. किती पापी असेल ते गंध लावणार आरामखोर. 4 लोकांपुरता शिदा पाहिजे. हो, वर्षभर पुरेल इतका किराणा देतो, पण 2 तासाकरता माझी पत्नी व्हावी लागेल. पुरविली आळी सांगतोय, 2 तासाकरता माझी पत्नी व्हावी लागेल. किती हलकट असेल दुकानदार तो, किती नीच असेल हो, किती हरामखोर असेल. इकडं तर आपलं शास्त्र सांगतंय, आपलं पुराण सांगतंय, आपला वेद सांगतोय, आपली संत सांगतात, पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय वेचे. स्वतःची बायको सोडून दुसरी जी स्त्री दिसन तिला जर विटेवरची मालकीन म्हणलं, रुक्मिणी आई साहेब म्हणलं, तर आपल्या बँकेतले पैसे जळतात का? आपली जमीन जळती का? आपला वाडा जळतो का? गंध लावणारा दुकानदार असून सुद्धा पोटात वासनेचा डब्बा पेटला आणि सांगितलं माझं 2 तासाकरता तुला दास्यत्व करावं लागेल. दास्यत्व म्हणण्यापेक्षा सहचरणी व्हावी लागेल. बाईनं मान खाली घातली, सांगितलं दुकानदार, उभ्या आयुष्यात या शरीराला
पतीच्या व्यतिरिक्त कोणाला स्पर्श नाही. मला नका असं बोलू दुकानदार. वर्षभरापुरता किराणा देऊ नका, 4 लोकांपुरता द्या. आमच्याकडे वारकरी आलेत, आजची एकादशी आहे, उद्या सकाळी द्वादशीचा स्वयंपाक करायचा आहे, तेवढ्या पुरतं देऊन टाका. तुमच्या घरची धुणी भांडी सडा सारवण काय वाट्याला काम येईल ते मी करीन. तुमचे पैसे फेडीन. तुमच्याकडे शेती असेल तर शेत तुमचं खुरपाय निंद्या करता येईल, पण हे शरीर विक्रीस मागू नका, वापस जा. बाईला धर्मसंकट आहे. पुरविली आळी सांगतोय. त्या बाईनं मनात निग्रह केला की आपण मालकाला म्हटलो तर आपण चौघांचा स्वयंपाक करू ना, आता जर हे नाही केलं तर शक्य नाही आपल्याला. पदरामध्ये चौघांपुरता शिदा घेतला आणि वेळ दिला, रात्री 1 वाजता मी तुमच्याकडे येईल. आणि बाई घरी आली. 12 सव्वा 12 वाजलेले. पाणी देण्यासाठी तो निष्ठावंत वारकरी अलीकडे आलेला आहे. पत्नीला पाहिलं, काय ग? काही नाही मालक, चौघांच्या स्वयंपाकाची व्यवस्था झाली, त्याच्यात तुम्ही सुद्धा जेवा. पण अडचण एक आहे, 2 तासाकरता शरीर इकले. 2 तासाकरता शरीर इकले. 2 तासाकरता. कोणाला ऐकलंस तू शरीर? आपल्या गावामध्ये तुळशीदास नावाचा दुकानदार आहे. आणि त्या दुकानदाराने 5-4 लोकांपुरता शिदा दिलाय. त्या तुळशीदास नावाच्या दुकानदाराला 2 तासाकरता शरीर इकलंय. ठीक आहे, कधी जाणार? आज रात्रीचा 1चा वेळ दिलाय. 3 पर्यंत त्याचं दास्यत्व करायचं, 3:30ला घरी येऊन स्नान करायचं आणि 4ला चूल पेटून तुम्हा सगळ्यांना स्वयंपाक करायचा आहे. 2 तासाकरता शरीर इकलंय. ठीक आहे, काय हरकत नाही. नवरा म्हणतोय. पाऊस पडत होता. पुरविली आळी सांगतोय. पुरविली आळी. मालकानं सांगितलं, प्रिये हे असल्या कपड्यावर जाणार तू त्यांच्याकडं? माझ्याकडे एक संदकामध्ये साडी आहे चांगल्या प्रतीची, ती नेसून जाते. आणि तेवढ्या रात्री एक चांगल्या प्रतीची ठेवणीची साडी नेसली. मालकानं विचार केला, रस्त्यानं चिखले तुझे पाय भरतील. 2 तासाकरता त्याची सेवा करण्यासाठी चाललीस, त्याला पाय धुण्यासाठी पाणी कसं मागशील? याच्याकरता तुला खांद्यावर घेतो. आणि त्या श्रीमंत उदार अंतकरणाच्या वारकऱ्याने त्या नवऱ्यानं बायकोला खांद्यावर घेतलंय. पुरविली आळी सांगतोय. काय कृपाळू विटेवरचा मालक, काय दयाळू विटेवरचा मालक, काय प्रसन्न विटेवरचा मालक. पण तुमच्या अंतकरणातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या योग्यतेची लायकी लागेल, अधिकार लागेल, दर्जा लागेल, ती भक्ती लागेल. खांद्यावर घेतलं. 1ला काही मिनिटं कमी असताना तिथं सोडलं वट्ट्यावर. बायकोला वट्ट्यावर ठेवले, दोन्ही हात छातीवर ठेवले, खाली मान घातली आणि आन वाहिली. प्रिये, मी ज्या भगवंताचं चिंतन करतो त्याची मी तुला शपथ नाही घालणार, पण ज्या श्रद्धेनं तू माझ्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात बांधलंय त्या पतीची शपथ आहे तुला. 2 तासाकरता त्याला मी समज. जी मालक निघून गेले. साजूकसा पाऊस पडत होता. डोळ्यातल्या पाण्याची भर खाली पडत होती. त्या वारकऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्याचे थेंब पडल्याच्या नंतर मेघातून पडलेलं पाणी सुद्धा लाजत होतं. मेघ सुद्धा लाजत होता. ते आभ्र सुद्धा लाजत होतं. ती निशी सुद्धा लाजत होती. त्या चांदण्या पावसाळी वातावरण असल्यामुळे नव्हत्या. आकाशातली पूर्ण नक्षत्र लाजत होती. काय अवस्था आहे वारकऱ्याची.
चलता चलता मान खाली घातली आणि ज्याचं भजन करत होता त्याला विचारलं, देवा एखाद्या कुळात मी जन्म घेणं ते माझं पाप नाही, मला तू त्या कुळात जन्म घातलास. देवा उभ्या आयुष्यात जिच्याशी लग्न केलंय तिला ओघळता जी जी स्त्री दिसन तिला माय म्हणलो रे. माझ्यापेक्षा वयानं मोठी असेल तिला माय म्हणलो, माझ्या बरोबरीची असेल तिला बहीण म्हणलो, माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला लेक म्हणलोय. देवा तिला इतकं पाप केलं नाही रे एखाद्या स्त्रीकडे बघत असताना. आमचं कोण्या जन्मातलं पाप असेल रे देवा की आयुष्यभर तुझं भजन करावा आणि निष्ठेनं भजन करणाऱ्या वारकऱ्याच्या पत्नीला 2 तासाकरता शरीर विकावं लागते. आमच्यावरती वेळ येते. काय आमचं प्रारब्ध लिहित असताना काय जाणो देवा होशील निजला. काय देवा तू झोपला होतास आमचं प्रारब्ध लिहित असताना. पण असो प्रभू, मागच्या जन्मातलं काही पापाचं गठोडं असेल ते आम्हाला फेडावं लागेल. तो वारकरी होता जातीनं मुसलमान. पानं ऐकणाऱ्याच्या कुळातला आहे, तांबुळी आहे. नावे संत कबीर. कबीर नावे, कबीर कबीर. एक आनंद आश्रमात फार मोठं नाव आहे. उत्तर भारतामध्ये फार मोठं नाव आहे. वारकरी संप्रदायात एक आगळं वेगळं स्थान आहे कबीरांना. आपला संप्रदाय जातीवादी नाही. आपल्या संप्रदायात सगळ्या जातींची संत आहेत. आपल्या संप्रदायातल्या कीर्तनकारानं जातीवर जर बोलत असेल तर समजायचं ज्ञानोबाराय तुकोबारायचा अपमान करायला लागलेला आहे. बापाची जहागिरी नाही या गादीवर बसून एखाद्या जातीवादावर बोलणे चुकीची गोष्ट आहे. जाऊ दे देवा, माझ्या पत्नीवरचं संकट वारण्यासाठी तुला जर कष्ट होत असतील तर असू दे. तिचंही मागच्या जन्मातलं पाप असेल, माझंही मागच्या जन्मातलं पाप असेल. महाराज, पतीवर जर हे संकट असं असेल तर जिला 2 तासाकरता शरीर विकायचे तिची काय अवस्था असेल. भरून आलंय तिला. 5-4 मिनिटं शिल्लक होती. तो तुळशीदास नावाचा गंध लावणारा दुकानदार आतनं विचार करत होता. ठकून गेली, फसून गेली, येत नाही परत आता. ह्या 2-4 मिनिटात ती मनातली मनात पुटपुटत होती, देवा बालपणात जन्म झाला त्यावेळेला आईनं आंघोळ घालत असताना हे शरीर तिनं बघितलं असेल. देवा, हे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगन्निवासा विठ्ठला माय बापा कळत असताना या शरीराला एवढी जपले रे देवा, एवढी जपले, एवढी जपले. शरीर बघू दिलं नाही कुणाला. देवा, ज्या वेळेला माझं पाणी ग्रहण झालं, मी कबीरांची पत्नी झाले, तिथून पुढे इतकं जपले देवा, इतकं जपले की सूर्याची किरण सुद्धा अंगावर पडू दिले नाही. बहिर्दिशेला जायचं असेल तर सूर्योदयापूर्वी जायची आणि योग आला तर सूर्यास्त झाल्यावर जायची. पण सूर्याचा प्रकाश असताना बहिर्दिशेला सुद्धा गेली नाही. जिंच्या पॅन्टीवाल्याला बहिर्दिशा कळत नसेल. नैसर्गिक विधी. जीवनात ती चूक केली नाही देवा. तेजो भास्करो कांती लुप्त व्रधो स्थिती काया. देवा, या शरीरावर पदर बाजूला गेल्याच्या नंतर सूर्याची किरण सुद्धा पडली नाही रे. इतकं जपले रे देवा, इतकं जपले. काय ऐकता प्रभू. देवा, मी परिस्थिती आमची नाजूक आहे. देवा, माझ्या पतीचा धंदा आहे कपडे विणायचा, शेले विणायचा, चादरी विणायचा, उपरणे विणायचा, धोत्र तयार करायचा, साड्या तयार करायचा, लुगडे तयार करायचा, फेटे तयार करायचा, कपडे विणायचा धंदा आहे रे देवा आमचा. देवा, ती कपडे विणीत असताना माझ्या मालकानं तुझं भजन म्हणावं. देवा, मी असं ऐकलं रे, एके दिवशी माझे मालक कपडे विणीत असताना अडचण होती, माणसाची अडचण होती, त्या दिवशी तू कपडे विणू लागला. कबीराचे मागी विणू लागे शेला. देवा, तू कपडे विणू लागत होतास आमच्या पतीला, माझ्या मालकाला.
देवा मला असं माहीत पडलं रे विठ्ठला माय बापा जगन्निवासा हे जगदानंद कंद जगतपते राजसा, मला असं माहीत झालं की माझ्या मालकानं विणलेला शेला ज्याच्या घरी जाईन त्याच्या घरी राम राम म्हणत होता. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. शपथ पुरावा आहे. तो शेला सुद्धा राम राम म्हणायचा रे देवा. ज्या पतीनं चांबड्याच्या हातानं विणलेला शेला निर्जीव वस्त्र आहे, पट आहे, अंबर आहे, तो जर राममय होत असेल तर त्या पतीला साथ देणारी पत्नी कशी पापी रे देवा. ऐक ना प्रभू, बाय बापा आमच्या घरी जो जो कोणी वारकरी आलाय तो आतापर्यंत कन्या आंबाड्या भाकरी खाऊन गेला रे, उपाशी जाऊ दिला नाही देवा. रात्री बेरात्री आमच्याकडे आलेला वारकरी उपाशी गेला नाही, कधी आळस केला नाही रे देवा त्याला पाणी देण्यासाठी. देवा त्याला स्वयंपाक करण्यासाठी आळस केला नाही रे. असेल ते आमच्या गरिबीच्या परिस्थितीनं धर्म वाढवायचं काम केलं रे देवा. तरी पण पतीच्या व्यतिरिक्त या शरीराला कोणाचा हात लागत असेल तर माझ्या कोण्या जन्मातलं पाप तू आले संपवण्याचा प्रयत्न करणार रे देवा. देवा मागे तुला एका पवित्र स्त्रीने एक इच्छा केली रे, तिचं नाव होतं द्रौपदी. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. देवा तिच्याकरता तू वस्त्राचं गाठोड झालतास रे. पुराण साक्षी देते, पुराण ग्वाही देते रे देवा. मलाच पुराणाचं स्मरण रे देवा. माझ्या करता करणं रे देवा थोडस काम. ऐक ना देवा, नको बाटू देऊ रे शरीर देवा, नको बाटू देऊ. ऐक रे प्रभू, ऐक माझं ऐक. तळमळ करत होती. देवा देवाला तुझी पत्नी तुला एकदा सांभाळता आली रे. लंकेच्या राजा रावणानं अशोक वाटिकेत ठेवली, काय सुव्यवस्थित सांभाळलंस रे सीतेला. देवा मी तेवढा त्रास देत नाही रे तुला. गंध लावणाऱ्या तुळशीदास नावाच्या दुकानदारानं 2 तासाकरता शरीर मागितले. देवा त्याचं मन बदलवणार आहे. ज्यानं माझं सौंदर्य बघून, माझ्या या रूपाकडे बघून त्याच्या अंतःकरणात काम उत्पन्न झाला, त्याच्या दृष्टीत बदल करणार देवा. एका वारकऱ्याची पत्नी हिच्याकडे बघत असताना काम उत्पन्न न होता बहीण म्हणून त्यानं बघावं, असं तुला करता येतं रे देवा. करता येतं देवा, तुला करता येते. नाना प्रकारचा अंतःकरणामध्ये टाव फोडला, इच्छा प्रगट केली, फक्त शरीर वाचावं. पतीच्या व्यतिरिक्त या शरीराला कोणाचा हात लागू नये एवढी इच्छा केली. ठरलेल्या वेळाला दुकानाची कडी वाजली. आतनं कडी काढली आणि दुकानदारानं एका वारकऱ्याच्या पत्नीला आतमध्ये बोलवलं. आतनं दार लावलं, कंदील खुंटीला अडकवला आणि त्या निष्ठावंत वारकऱ्याची पत्नी त्या पलंगावर बसलेली आहे. आतापर्यंत त्या गंध लावणाऱ्या दुकानदाराच्या अंतःकरणात तिच्याविषयी वाईट भाव होता. मी या सौंदर्याची लचके तोडील असा घाणेरडा भाव त्याच्या अंतःकरणात होता. त्या दुकानदाराच्या पलंगावर बसल्याच्या नंतर 5-4 मिनिटं निघून गेले. पतीनं सांगितलेल्या शब्दाला तडा जाता कामा नये. भरलेलं पात्र हातात घ्यावा पाण्याचं आणि पळत राहावा. जसं ते पात्र विसळतंय तसं तिचं अंतःकरण विसळत होतं देवा. तिचं मन विसळत होतं. या पवित्र शरीरावर फक्त पतीचा अधिकार आहे देवा. नका रे, नका करू देवा, माझ्यावर असं नका माझ्यावर हे संकट नकोय देवा. देवा माझी काही इच्छा नाही रे. आहे त्याच्या पलीकडे गरिबी दिलीस तरी चालेल रे देवा. उपास मारीन आम्ही मेलोत तरी चालेल देवा. भाकरी वाचून आम्ही मेलोत तरी देवा चालेल रे, पण नको शरीर बाटू देऊ देवा. देवा घरी गेल्याच्या नंतर आमचं घर पेटव. यावतो वैशान्नरा असतो दग्ध कायान भग्न स्थितेषु.
पुराणकार सांगतात, देवा घरी गेल्यावर घर पेटव आणि पेटलेल्या घरामध्ये सदैव आम्ही जळून जाऊ. ती शिक्षा दिलीस तरी हरकत नाही रे, पण या शरीराला एखाद्या नराधमाचा हात लागता कामा नये इतकं करणं देवा. आणि काय परिणाम झाला पुरविली आळी सांगतोय, एका शकंदात त्या तुळशीदास नावाच्या दुकानदाराच्या अंतकरणातलं कार्डच बदललं. जनार्दन बुवा कार्ड बदललं, पावली बुवा कार्ड बदललं, बुवा कार्ड बदललं. आणि काय बदल झाला, दोन्ही गुडघे टेकून तुळशीदास नावाचा दुकानदार हात जोडतोय आणि कबीराच्या पत्नीला बहीण म्हणतो, बहीण म्हणतो, बहीण. हात जोडले आणि त्या पवित्र श्रीमंत श्री कबीराच्या पत्नीला बहीण म्हणलाय दुकानदार, बहीण. माय ताई, जे काही मनात पाप आला असेल त्या पापाबद्दल मला माफ कर, पण एक भीक मागतो, एकच भीक मागतो. इथून गेल्यावर तुझ्या पतीला सांग, तुळशीदास नावाचा दुकानदार माझा भाऊ आहे. दृष्टांत सांग. एकांत आहे, रात्र वचनबद्ध आहे, मोबदला दिलाय, 2 तासाकरता शरीर विकत घेतलंय, पण समोरच्या व्यक्तीच्या अंतकरणातली आळी विच्छा एकच होती, देवा हे शरीर वाटू देऊ नको. कुळात कोण्या जन्माला आली त्याचा विचार नाही, पण दोघा पती पत्नीची मालकावर श्रद्धा होती म्हणून देवानं ती पूर्ण केली. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, पुरविली आळी, पुरविली आळी, पुरविली आळी, देवा करणं माझी इच्छा पूर्ण केली जगाच्या बापाने. पुन्हा एक प्रसंग ऐका. कर्मणो गहनो गती, पांडवावर एक वेळ आली. पांडव धर्मनिरपेक्ष आहेत, पांडव राजे आहेत, राजपुत्र आहेत, शूर आहेत, शिवाय वारकरी आहेत. नुसते राजे नाहीत, नुसते शूर नाहीत, राजे, शूर, अधिक वारकरी. पांडव भजन करणारी होती. पाहाती पांडव अखंड वनवासे, परे त्या देवाशी आठविती. वनवासात सुद्धा पांडव भजन करणारी होती. पारमार्थिक, सात्विक, सदाचारित, पुण्यशील. पण या पांडवांना 12 महिन्याकरता एक वेळ आली. त्या वेळेला नष्टचर्या नावाची वेळ म्हणतात. महाभारत सांगते बुवा, श्रीमद भागवत सांगतंय, पांडवांना नष्टचर्या करायची वेळ आली. नष्टचर्या कशाला म्हणायचं
की अधिकारानं टोकाला असलेल्या व्यक्तीला खालच्या दर्जाचं काम करावं लागतं, याला नष्टचर्या म्हणायचं. ज्याच्याकडे 500 एकर जमीन आहे त्याला कपभर दूध मागायची वेळ आली किंवा त्या दुधासाठी कोणाची बुट उचलावं लागायले, याला नष्टचर्या म्हणायची. हे इथं तुमच्या माझ्यासारख्या 400-500 एकरवाल्याला हा शब्द लागत नाही. पांडव याच्या फार पलीकडचे आहेत, फार पलीकडचे आहेत पांडव. पण नष्टचर्या कशाला म्हणायचं? कोण अर्जुन? माणसं काही काही मिशाव ताव देतात, उगच असा नादच असतो. असा बोट फिरवायचा पिळा घालायचा, बोट फिरवायचा पिळा घालायचा. मृग नक्षत्रात एक किडू निघत बघा, माऊली तुम्ही पाहिलं असेल ते. मृग नक्षत्र आला की ते किडू निघते, लांब मिशाव आलं. आपल्या बायका त्याच्या अंगावर पाणी टाकून हळदी कुंकू टाकतात, पडू दे रे मृगा पाणी. त्याला मृग नावाचा किडा म्हणतात. अशी काही ताव हाणणारी किडीले आहेत ना, दाऱ्या वाढीनं, चंद्रकोर लावणं. हो, बायको कदरली सुंबळ्या तुला. तुम्ही माय कपाळावर हात हाणून गेली, कवडीचं काम करीत नाही तू, आयत खातो सुंबळ्या. तू यापेक्षा ऊसातले डुकरं बरे, निदान ते ऊस तोडून तरी खालेत. ही असली तावगिरी नाही. तुम्ही काय पुरुषार्थ असेल जगातल्या लोकांकडं, तरी बनेल आणि शर्ट काढत तर खोटं का होत नाही. पुरुषाच्या छातीवर स्तन आहे, अर्जुनाला नव्हतं. 100% पुरुषार्थी कोण असेल? अर्जुन. स्तन नाही गणेश बुवा, नव्हतं. म्हणून नराचा अवतार अर्जुन म्हणायचे, देवनारायण. आणि ज्याच्या वक्षस्थळावर खोटं सुद्धा स्तन नाही, अशा पुरुषार्थी अर्जुनाला पांढऱ्या रंगाची साडी नेसावं लागते कथक नृत्य शिकवायला. याला नष्टचर्या म्हणायचं. कोण भीम? ज्यानं पाय आपटिल्याच्या नंतर 2-2.5 किलोमीटर मध्ये झाड उभं राहत नव्हतं. रेल्वेच्या इंजिन मध्ये किती ताकद आहे. कधी कधी रेल्वेनं प्रवास करतो मी, पण तिथं ऐकायला भेटते, कृपया यात्रीगण लक्षात ठेवा. मराठीत सांगतो, मला काही हिंदी येत नाही जास्त. प्रवाशांनो लक्षात ठेवा, प्लॉट क्रमांक 2 वरून अशी गाडी जाणार आहे ती इथे न थांबणारी गाडी आहे, म्हणून त्या प्लॉटच्या लांब थांबा. इतक्या वेगात गाडी जाती, सनसन सनसन. फक्त रिकामी गिलास फिलास उडी ती, ते प्लॅस्टिकचे असतात ना पडलेले कागदी गिलास चहाची याची त्याची, तिच्या वेगानं भरभर 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 ते उडते. लय काय झालं तर प्लॅटफॉर्म थोडासा दरदर करतो, पण रेल्वे स्टेशनचे पत्र स्लॅब खाली पडत नाही. भीमानं पाय आपटिल्याच्या नंतर 2.5 किलोमीटर मध्ये झाड राहत नव्हतं. किती इंजिनची ताकद असेल? एक झाड सुद्धा राहत नव्हतं. अशा भीमाला शिरा हटायचं काम आलंय गुरुजी. शिरा बल्लवा भवस्थिताया, बल्लव झालाय, आचारी झालाय. शिरा भज तळायचं काम आलंय. याला नष्टचर्या म्हणायचं. पृथ्वीवर ज्याचा रथ चालत असताना रथाची चाकं घासू नये इतकी पृथ्वी ज्याच्या रथाच्या चाकावर प्रेम करते, ज्याचा रथ एका इतीने आधार चलतो, तो धर्मराजा किती सत्यवादी असेल, त्याला कंक व्हावं लागलं. चार्टेड अकाउंटंट, हिशोबनीस. पुराणाची भाषा त्याला बुवा कंक म्हणते, पुराणाच्या भाषेत त्याला कंक म्हणायचं. चार्टेड अकाउंटंट विराट राजाच्या घरी भीमाला काम, आपलं धर्मराजाला काम करावं लागलंय. नष्टचर्या. कोण? नकुल सहदेव. या विश्वातली बैल आणि गाय घोडी पारखायची ताकद ज्याच्यात आहे त्याला नकुल आणि सहदेव म्हणतात. यांना गुराख्याचं काम, गुराख्याचं काम वाईट नाही, देवानं वळलंय. राजपुत्र आहेत ना, सगळ्या काही गोष्टी असं करावं लागतंय. नष्टचर्या. ऐका पुढे. द्रौपदी नावाचं एक पात्र आहे महाभारतामध्ये. किती मोठ्याची असेल द्रौपदी थोडीशी कल्पना करा माझ्या माइंडनो. कधी आपली पुराणं पाहायचा प्रयत्न करा. आपण ज्या संस्कृतीत जगतो त्या संस्कृतीतली लोक किती मोठी आहेत बघा. ज्या द्रौपदीवर द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याची कृपा होती. जगदानंद जगतपती
कृष्ण कन्हैयाची कृपा होती तिच्यावर. किती मोठी द्रौपदी. आपलं मोठेपण काय सांगायचं. मंदिराकडे दर्शनाला गेलो, गावात राहत होतो त्यावेळेला, आणि दर्शन करून चालल्याच्या नंतर उन्हाळ्याचे दिवस होते. एक जण आवाज द्यायला, या महाराज. गेलो. त्याच्या बायकोनं शेवायचा भात आणि भजी केलते. 2 म्हशी आलेल्या होत्या. शेवायच्या भाताला दूध आणि तूप असलं तर खावा, नाही तर चिखल खावा, पण भात नाही खावा. हे तुम्हाला याचा अंदाज नसतो, कारण तुम्ही घरचंच खाता, त्याच्यामुळे तुम्हाला काय अंदाज कळन. आम्ही रोज 2 गावचं खातो, त्याच्यामुळे याचा अंदाज पक्का बांधता येतो आम्हाला. या म्हणल्यावर मी काही नकार द्यायलाच नव्हता. आतमध्ये गेल्याबरोबर लगेच बसलो. त्याला शेवायचा भात, मला शेवायचा भात, अर्धा अर्धा तांब्या दूध, पसापसा त्याच्यावर तूप, पसापसा साखर. आजार कुठलाच नाही ना. शेवाया पुन्हा चांगल्या होत्या डोक्याच्या केसावानी. हो, नाही तर काही काही घरच्या शेवाया त्याला बोटुळा म्हणायचा. चमच्यान खाचाच नाही, धरून खाचा. आता ती तशा शेवाया करण्यासाठी बाई सुगरण लागेल ना, सुगरणपणा पाहिजे. कारण स्वयंपाकातल्या गोष्टी येण्यासाठी त्याला ती कृपा लागते अन्नपूर्णेची, ती सुगरणपणा असतो. आणि काही काही करायला सुगरण येत पण वाढायला भिकार छोटे. भजे 7-8 धरीन टाकू का, दसू दे नीच तुझ्या हाताला, पडू दे ना असे बदा 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 पडू दे का, पडू दे. हातात गचक भर धरीतीन, 2च टाकीतीन, भूक तर मरणाची लागली. कशाला हसता त्याला, मी तरी करू काय. जेवण झालं. बाई म्हणली, महाराज कशा होत्या शेवया. फुकट खाल्ल्या बुवा वर्णन करावं लागतंय. वा वा वा, काय शेवया होत्या काकू. तोंडात टाकल्याबरोबर गटकन, आणि शेवया चावायचं काम पडते का. काय शेवया होत्या. माझ्या आईनं केल्यात, माझ्या माईनं केल्यात. माईनं कुठे यायच्या माईला येतात. अरे बाप रे, तिला माहीतच नाही किती रगिले म्हणे. तिला माहीतच नव्हतं रोगरचा डबा हातात घ्यावा, पण याला नाही काही बोलावं. एकदा 2दा माया माईनं केल्यात. मी आणलं, जीजी त्या माईनं केलेल्या शेवया 9 तासाच्या नंतर रोडच्या पलीकडे जाणार आहेत. कळालं ना तुम्हाला. 9 तासाच्या नंतर रोडच्या पलीकडे जाणार आहेत. पण याच्या माईनं तुला हा दिलाय म्हणून तुझा चेहरा शोभून दिसतोय, याची जरा लाज धर कंटुले. तुम्हाला म्हणे ना मी, दुसऱ्या गावात गेल्यावर तुम्हाला फुकायचं, दुसरे आणू कुठून. लय बायकायला तिळभर करायचा, निळभर सांगायचा ना, खात्याला इकडचं आणि गात्याला तिकडचं. हो, जी बाई सासू सासऱ्याचं खाऊन माहेरचं गुण गाती का, ही ज्याला भेटली असेल त्यानं म्हणायचं मी अवदशी सोबत लग्न केलंय. लय पुराण इचकायचं काम नाही, बोट खराब होत असते. हे सोपं सोपं पुराण, सोपं सोपं. 1425 गडी आबाजी गुळवे, 1425 गडी, 36 एकर ऊस होता. एवढ्या श्रीमंताची मुलगी एका लुगड्यावर जीवन जगल्या, पण आयुष्यात बापाचं मोठेपण सांगितलं नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या धर्मपत्नी. साधे बोटुळे मायामाईनं केलेत. काय सांगायली तू मंजुळा. चंद्रे, तुला लाज वाटायला पाहिजे कस्तुरे. काय येडपट बोलायला लागली बाई तू. नुसते बोटुळे दिले तू या माईनं तर इतका शहाणपणा, मरूस तर तू ही लाज सांभाळायची त्यानं होका घेतलाय. पत्नी उघड राहिली तर कोणाची लाज जाती बुवा. तुमचं झालं नसेल अजून, त्याच्यामुळे मुक्त आहे. ज्याचं झालं त्याला विचारा. तू का म्हणे नग्न भाज परी ते लाज स्वामीशी. आयुष्यभर तुझी लाज सांभाळायचा ठेका घेतलाय, आणि ते कोणी दिलाय त्यानं. मग हे साधे बोटुळे देणार नीला इतका फुगीरपणा आहे माहेरातला. तर द्रौपदीचं माहेर किती श्रीमंत होतं बाबा. माऊली बाबा 48,324 दाशा द्याल त्या भावानं दिवाळीच्या दिवशी सप्रेम भेट. 48,324. तुमच्या गावात किती बायका भरत्याने जनगणना केली तर म्हणजे किती वर झडे. देवाला जितक्या मुली होत्या का
16,108 गुणिले 3 48,324. जितक्या मुली द्वारकेतल्या मालकाला होत्या तितक्या 10 द्रौपदीला भावान दिल्या त्या. किती श्रीमंताची बहीण असेल होती, किती श्रीमंताची, किती श्रीमंताची. आणि एवढ्या श्रीमंताची बहीण असताना सुद्धा, एवढ्या श्रीमंत राजाची बहीण असताना सुद्धा विराट राजाच्या घरी माझ्या माईनं शेण काढायची वेळ आली हो. तिला शेण याला म्हणायचं नष्टचर्या. पुराण याच्या करता ऐकायचंय. पुराणीचा रस गोड म्हणले, देहूतले मालक म्हणले पहावे पुराणी विचारोनी. याच्याकरता ह्या लोकांचं जीवन ऐकायचं, चरित्र ऐकायचं. माझ्या माईंनो, आपल्या जीवनात कमी अधिक गरिबी आली, एखादी गोष्ट आली तर निमूटपणे ती सहन करीत जायचंय. मागचं त्याच्याकरता ऐकायचंय. 1425-36 एकर ऊस जिच्या बापाकडे माझ्या तुकोबरायच्या जीवनात आईसाहेबांनी झाडाखाली पडलेली उमरं खाल्ली. महिना चूल पेटत नव्हती. काय परिस्थिती नाजूक असेल माझ्या माईंनो. पण एका रसोदीर्घाईत की संसारातल्या लोकांची कधी निंदा केली नाही. त्याला द्रौपदी म्हणायचं. नष्टचर्या, शेण काढायची वेळ आली. पुरविली आळी सांगतोय, पुरविली आळी. सौंदर्य किती द्रौपदीचं. पांडवांना वनवासात भेटलेली काही ठराविक लोक, त्याच्यापैकी वनवासात सर्वात मोठं एक पांडवावर आलेलं संकट होतं. काही सिधा सामग्री नसताना दुर्वास नावाचे साधू आले 60,000 शिष्य घेऊन. हा भाग सोडून त्या दिवसाचा होता. महाभारतात एक प्रसंग आहे. एक साधू पांडवांकडे वनात आले आणि त्या साधूनं सांगितलं माझं वेदाचं अध्ययन राहिले,